13 नोव्हेंबरची घटना. संध्याकाळी 7च्या सुमारास तिकीट चेकर साई प्रसाद सावंत विरारला जाणाऱ्या एसी ट्रेनमध्ये तिकीट तपासत होते. नायगावला त्यांनी राजेंद्र निकम नावाच्या एका प्रवाशाकडे तिकीट किंवा पास मागितला. तेव्हा राजेंद्रने त्यांना UTS तिकीट दाखवलं, पण त्या तिकिटावर सावंत यांना शंका आली. त्यांनी तिकिटावरचा UTS नंबर त्यांच्या सिस्टमवर तपासला तर तो खोटा असल्याचं, तसंच 2 स्टेशनच्या दरम्यान तिकिटाचे पैसे सुद्धा चुकीचे होते हे त्यांच्या लक्षात आलं. राजेंद्र निकमने एका एसी तिकिटाचा स्क्रीनशॉट घेऊन त्यात तारीख आणि प्रवासाची ठिकाणं एडिट केली होती. UTSच्या फेक पास आणि तिकिटांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय. वेगवेगळ्या ट्रिक्स वापरून भामटे प्रवासी रेल्वेला चुना लावायचं काम करतायत. विना तिकीट प्रवास करण्याचा हा नवीन अनधिकृत फॉर्म्युला या फ्रॉडर्सनी शोधलाय. धक्कादायक गोष्ट म्हणजे या फ्रॉड करणाऱ्या लोकांमध्ये मोठमोठ्या कंपन्यांमध्ये काम करणारे लोक सुद्धा आहेत. सतर्क असलेल्या TCनी अशा अनेक फ्रॉडर्सना आतापर्यंत पकडलंय. पण UTS तिकिटाचा हा फ्रॉड नेमका आहे काय, पाहूया त्या व्हिडिओमधून. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या HBT मराठीच्या YouTube चॅनलला नक्की व्हिजिट करा.